डायरेक्ट गोव्यातून रामकृष्ण हरी मंडळी बरं. तर ना नवरा मला महाबळेश्वरला फिरायला नेईन हे सुद्धा स्वप्न मी सोडून दिलं होतं, पण डायरेक्ट गोव्यात आलो आहे आम्ही. आता गोव्यात येण्याचं कारण आमच्या आयुष्यात एक छोटंसं वादळ आलं आणि त्या वादळाने आम्हाला डायरेक्ट गोव्यात आणून सोडलेलं आहे. फिरायला आलेलो नाही आहेत आम्ही, कामानिमित्त आलेलो आहेत. आणि आपण कुठेही जात नसतो, देव आपल्याला तिथं नेत असतो आणि हे सगळं पूर्वनियोजित असतं. त्यामुळं पॉझिटिव्ह राहायचं आणि सगळा चांगला विचार करायचा आणि पुढं चालत राहायचं. एक सांगू, एक कमेंट मला सारखं येते की ताई वेट लॉस जर्नी का थांबवली. अगं बाई, एक जरा विचार कर. माझ्याच आयुष्याची जर्नी वेगळ्या राज्यात सुरू झाली, जी मार्गावर आणायचा मी प्रयत्न करते. आणि काल टाकलेल्या व्लॉगला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं की ताई तुम्ही माझ्याबद्दल इतके छान पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या. तुम्ही नात्याचे ना गोत्याचे ना रक्ताचे नातलग आणि जे जवळचे ज्यांना मी जीव लावला ना, ज्यांना मी माझं मानत होते ना, त्यांनी साधा फोन नाही केला, पण तुम्ही इतक्या छान छान पॉझिटिव्ह कमेंट्स करतात ना, मला फार म्हणजे फार आनंद होतो. आणि या गोष्टीमध्ये या वेळेमध्ये मला ज्यांनी साथ दिली ना त्यांना मी कधीच विसरणार नाही. आणि ज्यांनी मला इग्नोर केला त्या लोकांना मी कायम लक्षात ठेवील. आणि मी तर म्हणते या वयात किंवा या वेळेला माझ्यावर जे आव्हान झेलायची माझ्यावर वेळ आली किंवा संघर्ष करायची वेळ आली ना, ते पेलण्याची ताकद माझ्यात आहे. म्हणूनच हे आव्हान माझ्याकडं आले.